नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, काय ना, तुमच्या आशीर्वादाने 100 भाग पूर्ण झालेत आणि आता हळूहळू आम्ही 200चा टप्पा पार करायला सुरुवात केलेली आहे. पण काय, आपली क्रेज वाढत चालली आहे बरं का. आता मला हिंदीतून सुद्धा ऑफर यायला लागली आहेत. बरेच लोक मला म्हणतात की तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा या, तिकडे काहीतरी कॉमेडी करा, तिकडे सिनेमा वगैरे करा. मी म्हटलं, अरे तिकडे घेण्याच्या अगोदर मला महाराष्ट्राच्या घराघरात तर पोहोचू द्यात, मग भविष्यात मी तिकडे येईन. हां, पण मी मराठीत काम करतच राहीन बरं का. काय आहे ना मंडळी, असंच असतं माणसाचं. म्हणजे आपण इकडे काम करत असतो ना, तरी स्वप्न तिकडची पडत असतात आपल्याला. आपण राहतोही तसे, त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात काय, मनात मराठी आणि डोक्यात बॉलिवूड माणसाचे चालूच असतं. पण खूप कमी लोकांना हे साध्य करता येतं की मराठीतून बॉलिवूडमध्ये जायचं आणि तिकडे सुद्धा आपल्या नावाचा एक वेगळा ठसा निर्माण करायचा आणि मराठीला न विसरता इकडे सुद्धा काम करत राहायचं आपल्या प्रेक्षकांसाठी, आपल्या मातीसाठी. तर अशाच 2 दिग्गज अभिनेत्रींना आज मी माझ्या कॅफेमध्ये आमंत्रित करणार आहे, ज्या आहेत मराठमोळ्या, पण त्यांच्या नावाची जादू बॉलिवूडमध्ये सुद्धा आहे आणि आपल्या मराठीला त्या विसरलेल्या नाहीयेत. म्हणूनच या अभिनेत्रींकडे बघून मला म्हणावंसं वाटतं, मराठी पाऊल पडते पुढे. मी सुरुवात करणार आहे एका अशा अभिनेत्रीपासून, ज्यांच्या अभिनयानं मराठी नाटक, मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा समृद्ध झालेली आहे आणि बॉलिवूडची आई असा किताब रसिक प्रेक्षकांनी त्यांना बहाल केलेला आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात ज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांचं. मनापासून तुमचं आमच्या या थुकरटवाडी गावामध्ये मी स्वागत करतो. खरं तर नाव थोडंसं ऑड आहे मॅडम, पण ते जगप्रसिद्ध झालेलं आहे आणि नुकतेच आम्ही 100 भाग सुद्धा पूर्ण केलेले आहेत. अभिनंदन. आणि मला खूप आनंद झाला की त्यानंतर तुम्ही आमच्या या मंचावरती आलेला आहात. कसं वाटतंय मॅम? मस्त वाटतंय, खूप एक्साइटिंग आहे, सगळंच छान वाटतंय मला ना मॅडम. खरंच मी सगळे सिनेमे तुमचे बघितलेले आहेत, मीच काय सगळ्यांनीच पाहिलेले आहेत, पण पहिल्यापासून वाटतं की कधी जर मी चुकून हिरो झालो ना, तर याच माझ्या आई असाव्यात म्हणून. लवकर कर. तर मॅम, तुमचं मनापासून स्वागत. मला तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत, मला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मी आत्ता विनंती करतो तुम्हाला, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जो टाळ्या रीमाताईंसाठी झाला पाहिजे. तर मंडळी, रीमाताईंचं तर मी स्वागत केलेलं आहे. आता आणखीन एका दिग्गज अभिनेत्रीला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर ज्यांच्या प्रेमात मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून पडलेलो आहे आणि ते आज मला न घाबरता त्यांना सांगायचं आहे, कारण त्या दिसतातच इतक्या सुंदर हो. म्हणजे त्यांचा अभिनय तर त्याहीपेक्षा सुंदर आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि या त्यांच्या अभिनयाच्या सौंदर्याची भुरळ मराठी चित्रपटसृष्टीला जशी पडली तशीच बॉलिवूडला सुद्धा पडली. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी स्वागत करणार आहे अश्विनी भावे यांचं. माझी इच्छा पूर्ण झाली त्यांचा हिरो होण्याची. आज 2 मिनिटं का होईना, कारण मी नाचलेलो आहे त्यांच्यासोबत आणि मी खूप घाबरत होतो. मी असं ठरवलं होतं की आधी आपण सुरुवात करूयात नाचायला, पण मी घाबरून इच्छा दाबून ठेवली, पण सुरुवात मॅमनी केली. क्या बात आहे. अश्विनीजी, खरंच मनापासून तुमचं या मंचावरती स्वागत. आणि तुम्ही येण्यापूर्वीच मी असा उल्लेख केला की तुमच्या प्रेमात मी लहानपणापासूनच आहे आणि ते बेदिक्कत मला सांगायचं होतं सगळ्यांच्या समोर. आणि आणि आजची आमची थीमच अशी आहे, रीमाताई आणि तुम्हा दोघींना एकत्र बोलवण्याची. मराठी पाऊल पडते पुढे. खरं तर या दोनही अभिनेत्रींचं एक वेगळं कौतुक आहे की मराठीतून सुरुवात केली, बॉलिवूड गाजवलं, पण तरीसुद्धा मातीशी नाळ जोडलेली आहे आणि आजही त्या मराठीत काम करतात आणि याचा आम्हाला नितांत अभिमान आहे. मॅम, पण एकच वाईट वाटलं की तुम्ही इकडे लहानाच्या मोठ्या झाला, मराठी चित्रपटसृष्टीत काम केलं, अजूनही करता, पण राहायला तिकडे गेला तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोमध्ये. ते मला बोलता येत नाही. काय फरक पडतो? तुझे 100 एपिसोड झाल्यानंतर तुम्हा सगळ्या टीमला कॉंग्रॅच्युलेट करायला आले ना मी इथे. क्या बात आहे. हे बघा, विशेष खर्च करून ते आलेले आहेत विमानाला. पण मॅम, कसं वाटतं आमच्या या कॅफेमध्ये येऊन छोट्याशा? अरे, आय एम व्हेरी एक्सायटेड. कारण तुझा आत्ता म्हणजे मी बरेच शो पाहिलेले आहेत आणि गेला 100वा एपिसोड सुद्धा मी पाहिलाय. अँड आय रिअली एन्जॉयड द शो. तुझी काय भारी टीम आहे.
तू डॉक्टर असलास तरी अरे तुरे केलं तर हो चालेल ना, हो 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 नक्कीच. कारण सगळे घाबरून. नाही, मला तसंही डॉक्टर किती काही येत नाही, त्यामुळे सगळे अरे तुरेच करतात मला, त्याच्यामुळे तुम्ही केलं तर चालेलच मला. तर सगळीच टीम भारी आहे आणि भन्नाट काम करता. क्या बात आहे. आणि आज तुम्ही येणार म्हणून विशेष तयारी चालली आहे त्यांची पाठीमागे. अरे काय बापरे. करायचं तुम्हाला, कसं इम्प्रेस करायचं तुम्हाला, आमची वाडी आमची कशी कशी आवडली पाहिजे. खेचायची ती. नाही नाही, आमची वाडी कशी आवडली पाहिजे तुम्हाला, याची तयारी चाललेली आहे. पण अतिशय मनापासून तुमचं स्वागत. मला दोघींशी खूप गप्पा मारायच्या आहेत. जोरदार टाळ्या अश्विनीजींसाठी मी विनंती करतो, प्लीज तुम्ही बसा. तर मी गप्पांना सुरुवात करणार आहे आता रीमाताईंपासून. रीमाताई, खरं तर बॉलिवूडची आई असा एक वेगळा किताब आहे तुम्हाला प्रेक्षकांनी बहाल केलेला. पण मॅम, तुम्ही हिंदीत सुद्धा काम करता, मराठीत सुद्धा काम करता. हा आपला प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न असतो, कुठे जास्त रमायला होतं? जिकडे रोल चांगला आहे तिकडे रमायला होतं. ते हिंदी असू दे मराठी असू दे, वा. दोन्हीकडे रोल जिथे चांगला तिथे मजा येते काम करायला. त्यामुळे असं काही डिस्क्रिमिनेशन नाही आहे त्याच्या मागे. पण आता हिंदीत कसं लार्जर दॅन लाईफ सगळं असतं, त्यामुळे तिकडे पॅम्परिंग जास्त असतं. वेअरएज मराठीमध्ये आता अश्विनी सांगेलच, मराठीमध्ये बऱ्यापैकी आपण जमिनीवर असतो, पण हिंदीत लाड, भयंकर लाड होतात. अच्छा. त्यामुळे हवा तुमची जी आहे, हवा येऊ द्या आहे, तिकडे हवा डोक्यात जायला लागते. म्हणजे जाण्याचे खूप चान्सेस असतात. डोक्यात जाऊ देऊ नका असं म्हणेन मी. मग बॉलिवूडकडे एंट्री कशी झाली? माझं त्यावेळेला पृथ्वी थिएटरला हिंदी नाटक चालू होतं, नीला कमरा म्हणून. मला वाटतं ते राजश्री फिल्म्सच्या मधल्या लोकांनी बघितलं आणि ते बघून त्यांचा फोन आला होता मला. अच्छा. आणि मग मी जाऊन भेटले आणि ते सगळं सुरू झालं. मग वा वा वा. अश्विनीजी, आता मी तुमच्याकडे येणार आहे. तुमची अभिनयाची सुरुवात कधी झाली होती? आय वॉज इन 10th स्टँडर्ड. तर 10वीच्या सुट्टीमध्ये मी गगनभेदीच्या रिहर्सल्स केल्या होत्या. वा. तर तिथपासून जी सुरुवात झाली ती देन आय कंटिन्यूड. तू आत्ता म्हणाली ना रीमा, ते राजश्री प्रोडक्शननी पाहिलं तुझं काम. गगनभेदीचा शोज जेव्हा सुरू झाले त्यावेळेला मधुकर तोरडमल ताराचंद बडजात्यांना घेऊन आले होते आणि त्यावेळेला अबोध चित्रपटाकरता ते मुलगी शोधत होते आणि त्यांना नवीन मुलगी हवी होती. म्हणजे मी असं ठरवलेलं होतं की आय एम नॉट गोइंग टू डू इट. अच्छा. एक नाटक करायचं आणि मग मी दोघेही आईवडील शिक्षक घरामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला शिक्षण पूर्ण करायचं हेच डोक्यात होतं. एक नाटक प्रयोग ऑफर आली म्हणून मी केली, गंमत म्हणून. तर त्यावेळेला म्हणजे आय थिंक ताराचंद बडजात्या हॅड आय फॉर थिएटर ॲक्टर्स. तर पुढे मला वाटतं माधुरीने केला ना. हां, अबोधचा रोल माधुरीने केल्यानंतर तो तिचा पहिला चित्रपट होता. आणि 87 मध्ये मी पहिला मराठी चित्रपट केला आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी हिंदी चित्रपट केला. वा वा वा. पण तुम्ही सॅन फ्रान्सिस्को मध्ये कशा गेलात हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. मी माझ्या हिरोला भेटले आणि त्या हिरो किशोरजींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांची तुमची भेट कशी झाली तुम्हाला? बंधनच्या सेटवरती. अच्छा. दॅट वॉज द लास्ट हिंदी फिल्म आय डिड. आणि ती गंमत म्हणजे बंधन फिल्मचं चित्रीकरण आणि रिलीज 5 वर्षाचा स्पॅन होता. हो. आणि म्हणजे त्याला मध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर थोडं लांबलं शूटिंग. तर त्या शूटिंगच्या दरम्यान हैदराबादला, तो हैदराबादचा आहे किशोर, तर मी तिथे त्याला भेटले. मग आमचं कोर्टिंग झालं, माझं लग्न झालं, मी सॅन फ्रान्सिस्कोला गेले. त्याच्यानंतर मी परत आले, चित्रीकरण केलं काही भागाचं, मग पुन्हा परत आले आणि मग डबिंग केलं. त्याच्यानंतर फिल्म रिलीज झाली. अरे बापरे, अरे बापरे. त्या दरम्यान तुम्ही लग्नही करून घेतलं? बंधन करताना मी बंधनात अडकलेले आहेत. ज्या गावात आपण बसलोय, ज्याचं नाव फार बरं नाहीये, थुकरटवाडी, त्या गावाचे सरपंच मात्र तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. बापरे. आणि ते जेव्हा येतात तेव्हा ते सत्कार करतात आणि आज त्यांना तुमचा सन्मान करायचा आहे. क्या बात आहे. आज 2 महान नायिका या ठिकाणी आल्या. जोरदार एकदा टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा तुम्ही. आज अश्विनी भावे आपल्याकडे आलेले आहेत. काय बात आहे यार. सुबोध भावे यांच्या नात अश्विनी भावे या ठिकाणी आलेले आहेत. अरे, सुबोध भावे यांचं नाव काही कसं काय जोडता? ते नाहीच आहे.
नाही वेगळे आहे नाही, भावे भावे आडनाव आहे फक्त सेम. नाही, खेड्यापाड्यातल्या लोकांना काही नॉलेज नाही राहत ना. पण असू द्या, अश्विनी भावे या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे आपल्या पहिल्याच पिक्चरमध्ये सासूची शाबासकीची थाप मिळवणाऱ्या अश्विनी भावे या ठिकाणी आलेल्या आहेत. वा वा, म्हणजे कुठला म्हणजे सिनेमा? तुम्हाला माहिती आहे काय, त्यांचा पहिलाच पिक्चर होता शाबास सुनबाई. वा. म्हणजे सासूची थापच मिळाली ना एक प्रकारे. तुम्हाला सांगतो मॅडम, ती म्हणजे सासूची थाप मिळवायची म्हणजे इतकी क्रेज आली, तुम्हाला गावात आपल्या सासू आपल्या सुनेला थाप द्यायला लागला. शाबासकीची थाप. कोणी सासू आपल्या सुनेला लाटण्यानं थाप द्यायची, कोणी असं झाडून थाप द्यायची. एका सुनेनं तर वरवंट्यानं थाप दिली होती. फिल्मवाल्यांना पण इतकी क्रेज होती शाबासकीची. ती. तुम्हाला सांगतो, त्या आपल्या ज्या मॅडम होत्या अलका कुबल मॅडम, त्यांचा पिक्चर माहेरची साडीमध्ये पण हा शाबासकीचा सीन घेतलेला आहे. म्हणजे अलका कुबल मॅडम अशा विहिरीजवळ उभ्या राहतात आणि मग त्यांची सासू असते उषा नाडकर्णी, त्या येते आणि त्यांना शाबासकीची थाप देते, तर त्या लगेच पाण्यात. मग काय लोकांनी काय केलं माहितीये काय, लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला का बा उषा नाडकर्णी सुनेला पाण्यात ढकललं. पाण्यात नाही ढकललं, तुमच्या पिक्चरनं प्रेरित होऊन त्यांना शाबासकी दिली होती ती. मॅडमने हिंदी चित्रपट पण अनेक केलेले आहेत. बरं मॅडम, ते मला प्रश्न विचारत, तुमचं ते हिंदी पिक्चर होता त्याचं नाव ठरलं का मग शेवटी? ते काय ती मॅडमचं पिक्चर होतं ना मीरा का मोहन, म्हणजे त्याचं नाव ठरलं का मग शेवटी? काय ठरलं? मीरा का मोहन. ते कन्फ्युज मध्ये होते, मीरा का मोहन असं. अच्छा. अहो, मीरा का मोहन असं ते कन्फ्युजन मधलं नव्हतं. मिरेचा मोहन हिंदी असतं ते, असं मीरा होतं ते. का मोहन म्हणजे. अच्छा ते हिंदी होतं काय ते? मला काय वाटलं का बा हे कन्फ्युज झाले असतील, मीरा ठेवा का मोहन ठेवा, म्हणून असं तेच दिलं. असं म्हणजे काय राहतं बघा, हे याला म्हणतात शहरातले लोक. तुम्ही ते पिक्चर केला खास जबरदस्त तुमचा हिना. अरे बापरे, आर के बॅनरच्या खाली पिक्चर केला हिना. जबरदस्त पिक्चर होता. पण मी पण आर के बॅनरशीच जुळलेलो आहे मॅडम. तुम्ही पण काम केलंय? कुठलं? म्हणजे रघुनाथ कांबळे फिल्म इंडस्ट्री. आरके. म्हणजे आमच्याकडे आरके म्हणूनच त्यांना ओळखतात. मॅडम नुसतं भारतातच नाही राहिल्या, तर लग्नानंतर मॅडम सॅन फ्रान्सिस्को या स्क्रोला गेले. काय कुठे गेल्या? सॅन फ्रान्सिस्को. सॅन फ्रान्सिस्को. चष्मा लावला पण तरी काही फायदा झाला नाही. सॅन फ्रान्सिस्को. अच्छा ते म्हणजे सॅन फ्रान्सिस्को आहे कुठल्या जिल्ह्यात आहे ते मॅडम? अहो, ते जिल्ह्यात नसतं, ते एक वेगळं ठिकाण आहे अमेरिकेत. अच्छा, म्हणजे वेगळं तिकडेच आहे काय? हा. म्हणजे लय लांब, म्हणजे संगमनेरच्या पण पुढे. खूप पुढे. अहो, परदेश म्हणजे वेगळंच झालं, लांब झालं. तुम्ही कधी गेला नाही का परदेशात? आपल्याला कोण नेते हो? काय तुम्ही सांगता राजा? म्हणजे लयच लांब, म्हणजे लय लांब. हा. विमानानं जायचं. विमानानंच जावं लागतं अरे त्यांना. बापरे, आम्ही फार तर बोटीत बसलो मडजेट्टीच्या. विमानात कुठे एवढं जाते आपल्याला? पण तिकडे म्हणजे तुमची जागा बिगा म्हणजे आहे काय, म्हणजे काय भाव चालू आहे गुंठ्याचा साधारण तिकडे म्हणजे घरबीर एकदम व्यवस्थित आहे ना? मोठंच असेल म्हणजे 1 BHK वरच असेल म्हणा, आहे ना? काय 1 BHK वरच ना तिकडे मोठं घर? तुम्ही एकदा जाऊन या त्यांच्या गावी, तुम्ही बोलावं त्यांना एकदा, आमंत्रितच करा. अख्ख्या सेटच्या सगळ्या लोकांना मी खूप प्रश्न आहेत या गावातल्या लोकांना. निमंत्रण देते, या. ते म्हणायला शिका पहिले सॅन फ्रान्सिस्को, नंतर जा तिकडे. तिथं विचारतात का कोणत्या गावाला चालले म्हणून? स्पष्ट बोलले तिकीट काढायला विचारलं जाईल ना तुम्हाला विमानात कुठल्या गावाला जायचं. सॅन फ्रान्सिस्को असं ते तर अशा येणार आहे मॅडम आज या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. बुके घ्या, बुके. फोटो काढणार आहे. पण मॅडम आज म्हणजे तुम्ही इतके दुरून आलेले आहेत, तुमच्यासाठी खास मी एक ऑर्केस्ट्राचं आयोजन केलेलं आहे. जोरदार तालियों से स्वागत कीजिए ऑर्केस्ट्रा थुकरटवाडी. मॅडम साठी काय सादर करणार आहात? येस 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 मॅडम, तुमच्यासाठी एक गाणं सादर करतो. हा. म्युझिक प्लीज. 1 2 3 4.
तर मॅडम म्हणजे आता बघा तुमच्यासाठी खास आम्ही असा ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला होता, पण आपलं भाग्य म्हटलं पाहिजे अजून का आज आपल्याकडे आणखीन एक महान व्यक्तिमत्व आलेलं आहे. रीमाजींच्या रूपाने एक महान व्यक्तिमत्व आलेलं आहे. एवढी महान बाई म्हणजे ह्या बाईंचे सगळे जे आहेत मुलगे किंवा पुत्र हे सुपरस्टार. संजय दत्त म्हणू नका, सलमान खान म्हणू नका, शाहरुख खान म्हणू नका, अजय देवगन म्हणू नका, सगळेच्या सगळे सुपरस्टार आहे ना. पण म्हणजे नुसतं पोरच नाही तर पोरी पण, म्हणजे जुही चावला तुमचीच पोरगी आहे ना ते पिक्चरमध्ये, जुही चावला, काजोल, श्रीदेवी, केवढ्या महान पोरी. ह्या बाईनं अशी एक सुपरस्टारची पिढी घडवलेली आहे. पण मॅडम तुमचा देव पिक्चर तो विसतो, अरे बापरे, विसतो वास्तव वास्तव आहे व्यवस्थित लिहायचं ना रे. वास्तव मध्ये तुम्ही ते सीन केलं ना, शेवटी तुमच्या स्वतःच्या पोराला बंदुकनी मारता, अरे बापरे, डोळ्यातून पाणी काढलं आमच्या. तुम्हाला सांगतो संपूर्ण देश रडला त्या टायमाला. हा म्हणजे काय सीन, म्हणजे इतकं प्रेरणा. तो पिक्चर म्हणजे खासच झाला म्हणा. त्याच्यानंतर ना गावात म्हणजे आई बंदूक घेऊन धावत त्या पोराच्या मागे. जरासा बदमाशपणा केला का डायरेक्ट बंदूक. हा, आणि ते तीनच्यातला डायलॉग ते तुमच्या पोराचा संजय दत्तचा तो 50 तोला असं दाखवतो. गावात फेमस झाला असं पोट्टे दाखवायचे 50 तोला. हा म्हणजे नसं 50 तोला बिला काही नव्हतं ते, 4-5 ग्रॅमचं असं आपण तरी आपलं 50 तोला पण वा. म्हणजे मॅडम बद्दल खास आम्हाला माहिती मिळालेली आहे की त्यांचं अंकशास्त्रावरती फार विश्वास आहे, म्हणून अंकशास्त्र आधारित मॅडमनी चिन्हे केलेले आहेत. हम साथ साथ है आणि 6 जण असे 2 पिक्चर त्यांनी अंकशास्त्रावर आधारित केले. हम साथ साथ है, साथ है, हम साथ है आणि 6 जण. 6 जण नाही ते साजन आहे का? अच्छा सॉरी मला वाटलं 6 जण केलेले का तुम्ही. पण मी काय म्हणतो, तुम्ही असं का केलं, हम साथ है असं कशाला केलं? हम डायरेक्ट 14 आहे असं म्हणून टाकायला पाहिजे होतं. 14. आता पुढचा तसा करू आम्ही. पण असो, हिरव्या कच्च्या मिरच्या खाण्यात प्रसिद्ध असलेल्या रीमाताई या ठिकाणी आलेल्या आहे. तुम्ही काय मिरच्या खास म्हणजे त्याचं काय म्हणजे खाणं मागे एवढं काय? तुम्ही की नाही एकदा तरी तुम्ही ॲपल ट्राय करून बघा मॅडम. तुम्ही लगेच मिरच्या खाता, थोड्या वेळ वाट बघली ना वडापाव येतो असं काही नाही. ते लगेच मिरची खाऊन टाकता. तर अशा बॉलिवूडची माऊली या ठिकाणी आलेले आहेत. तर या रीमाजींचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय हिंदीची आई, शेवटी मराठीच आयरे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. या मॅडम या बघा. थँक्यू. नुसतं अश्विनीजीवर आम्ही गाणं केलेलं नाही, तर रीमाताईंवर पण आम्ही गाणं केलेलं आहे. तर रीमाताई, आपके लिए पेश खिदमत है हमारा बेहतरीन ऑर्केस्ट्रा थुकरटवाड़े. सर, कोळी गाणं सादर करतो तुमच्यासाठी मॅडम. क्या बात है, हे सरप्राईजच होतं ह्या कपड्यांमध्ये त्यांचं. थँक्यू सर, आम्हाला चान्स दिल्याबद्दल. आय लव्ह यू सर. नसता दिला तर तुम्ही मागून घेतला असता. जाम भारी सर. हा
रीमाताई, मला परत एकदा तुमच्याकडे यायचं आहे. मराठीतून तुमची सुरुवात झाली, रंगभूमी तुम्ही अजूनही सोडलेली नाहीये, रंगभूमीशी नातं तुमचं आत्ताही घट्ट आहे. तर रंगभूमीवर काम करताना जास्त रमता की चित्रपटात? रमते मी दोन्हीकडे, पण रंगभूमीवर माहेरच्या अंगणात असल्यासारखं वाटतं. आणि चित्रपट हे लहानपणापासून, म्हणजे तुम्हाला फिल्मोलिक म्हटलंच ना तरी चालेल, मी खूप चित्रपट बघते आणि बघत राहणार. म्हणजे मी दिवसभर शूटिंग करून घरी गेल्यानंतर एखादा चित्रपट मला बघायलाच पाहिजे अशी माझी अजूनही अवस्था आहे. त्यामुळे फिल्म इज लाईक अ पॅशन फॉर मी. जे रंगभूमीवरचे आहेत, म्हणजे फक्त मराठीतले नाही, हिंदीतले सुद्धा बघतो. नसीर आहे, परेश आहे, अजूनही थिएटर करतात. जे अनुपम आहे, जे थिएटर करून तिकडे गेलेले आहेत ना, ते थिएटर करतच राहतात. कारण इनफॅक्ट फिल्म्स केल्यानंतर सारखं एक तरी नाटक करावं असं प्रत्येकाला वाटतं. बिकॉज हा एक्सपिरियन्स इतका ग्रेट आणि वेगळाच आहे. आणि मला वाटतं थिएटर तुम्हाला ना शिस्त लावतं. मगाशी मी जसं सांगितलं तुला की फिल्ममध्ये बिघडण्याचे चान्सेस खूप असतात. इथे तुम्ही स्वतःला सतत तपासत बघत असता, कारण जिवंत प्रेक्षक समोर असतात आणि तिथल्या तिथे पावती मिळते. तुम्हाला ॲक्टर म्हणून आपल्यात अजून किती काय शिल्लक आहे हे बघण्याचा एक सुंदर परिमाण म्हणजे शेवटपर्यंत थिएटर करत राहणं. वा वा वा. रीमाताईंची आणखीन एक वेगळी ओळख आहे. अश्विनीताई, तुम्ही सुद्धा मान्य कराल की सध्या जी गोष्ट आहे घराघरातल्या टीव्हीवरती ती म्हणजे डेली सोप. आणि डेली सोपच्या सासूच्या ज्या पायनियर आहेत त्या याच आहेत. पायाने हां, कारण खरी डेली सोप सुरू झाली ती तू मे पासून, आणि त्यातल्या सासूबाई तुम्ही होतात. ती डेली सोप नव्हती, वीकली होती. हां, वीकली होती, पण मी डेली सोप हां नाही केलेत फारशा. पण ते डेली अजूनही पाहिली जाते, त्या अर्थानं मी डेली सोप म्हटलं होतं. गुड वन. डेली असू दे नाही तर वीकली असू दे, ही खास होती त्याच्यात. ह्याच खास आय होत्या. लव्ड हर इन दॅट. आणि तिथून पुढे सुरुवात झाली खरं तर सासू सुनेच्या सिरियलची. त्याच्यामुळे पण त्याच्यात अगदी वेगळं नातं होतं त्या दोघांचं. फारच एन्जॉयबल. मला आशा भोसले भेटल्या होत्या त्या पिरियडमध्ये तू मेमेच्या, आणि मला जवळ घेऊन म्हणाल्या इकडे या. म्हटलं काय झालं? म्हणाल्या छान आहे सिरियल, काम चांगलं करता तुम्ही, पण एक सांगू का? म्हटलं सांगा ना. मला वाटलं त्या काही सजेशन की मी करून बघीन तसं. म्हणाल्या इतकं काही लाडात कोणी सासू सुना वागत नाहीत. तुमचं जरा अतिच होतात मिठ्या मिठ्या. म्हणजे असं ते आम्हाला हे पोचवायचं आहे हो. म्हटलं की असं व्हावं नातं. एक कधीतरी भविष्यकाळात असं एक सोनेरी पान यावं त्या इतिहासात की अशाही सासू सुना होत्या. मग त्या हसल्या गोड छान खळी पाडत. म्हणाल नाही नाही छान मजा वाटते. पण त्यांनी ते असं दखल घेऊन सांगितलं, याचं मला कौतुक वाटलं. तू मेमे करताना काय गंमत यायची मग सेटवर? अरे बापरे, काय यायची नाही ते सांग तुम्हाला. म्हणजे आम्हाला माहिती नसायचं सेटवर काय आज एपिसोड कुठला लिहिलेला आहे, कारण ते सगळं काम सचिन आणि आमचा तो सजीव कपूर, आम्ही त्याला पुन्नू म्हणायचो, आणि आम्हाला गेल्यावर कळायचं. ते एकदा तर मी रडकुंडीला आले होते, म्हणजे मी राहायची त्यावेळेला वर्सोव्याला, आणि सचिननी असा काहीतरी सीन केला होता की ज्याच्यामध्ये मला कांगारू सारख्या रस्त्यावर उड्या मारायच्या होत्या. अरे बापरे. आणि मी जिथे राहत होते वर्सोव्याला तिथून 15व्या मिनिटाला शूटिंगचं लोकेशन होतं हर्म्सविला म्हणून, आता तो नाहीये. म्हटलं सचिन मी माझ्याच एरियात अशा कांगारू उड्या मारल्या नाही. म्हटलं तुम्ही 8 दिवस कराल शूटिंग, मला नंतर राहायचंय ह्या एरियात. म्हटलं मी अजिबात करणार नाही. मी रडायलाच लागले होते. सचिन म्हणाला अरे पण म्हटलं नाही, मी नाही मारणार कांगारू सारख्या उड्या. मग तो आम्ही आतल्या बंगल्यात एक करून केला. मला धडधडायला लागलं. म्हटलं अरे कांगारू सारख्या काय उड्या मारायच्या तिकडे. ती एक सुंदर आठवण आमच्या सगळ्यांसाठी आहे, तू मेमे. खरं तर इकडे जशी धमाल येत असेल तसाच तिकडे एक सिनेमा होता अशी ही बनवा बनवी. तोही सचिनजींचाच. तर मला अश्विनीजींना विचारायचं तिकडे काय मजा यायची, कारण ही सगळीच माणसं एवढी आवली होती तुमच्या बरोबर. खूप म्हणजे धमालच होती. त्या सेटवर असणं हीच मजा होती. मी खरं खूप घाबरले होते, कारण अशोकजींबरोबर पहिल्यांदा काम करत होते, आणि अशोकची बोलण्याची म्हणजे स्पीडनी बोलतो तो, आणि
तर ते टायमिंग सांभाळणं मला जरा मी गोंधळलेली होते, पण त्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलं. खूप मजा आली मला ती फिल्म करताना. आणि मी जरा घाबरलेली होते कारण एवढ्या किती 4 तर हिरोईन्स आहेत त्याच्यात आणि शिवाय एवढा सुंदर सचिन आणि लक्षा स्त्रीच्या भूमिकेमध्ये आम्हाला कोण पाहणार. पण तसं नाही झालं. पिक्चर पाहिल्यानंतर माझी भूमिका वेगळी असल्यामुळे लोकांच्या लक्षात राहिली. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मालक असता, मालकीणबाई असता दुकानाच्या. आता मला रिसेंटली आता मी शॉपिंगला कुठेतरी गेले होते मॉलमध्ये आणि मला एक बाई भेटली आणि मला म्हणाली तुमची ती लिंबू कलरची साडी. लोकांनी एवढं लक्षात असतं मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. थोडक्यात त्यांना सांगायचं होतं आमच्याकडे कलर टीव्ही आहे. पण मॅडम तुम्ही तिकडे मालकीणबाईंचा रोल केला, इतकी सुंदर दिसणारी मालकीणबाई आणि तो बिचारा कामगार असतो त्याच्यामध्ये. त्यानंतर सगळ्यांनी इतकं सिरियसली घेतलं, डॉक्टर इंजिनियर सुद्धा कामं सोडून शेवटी दुकानात काम करायला सुरुवात केली. तिकडे एखादी चांगली मालकीणबाई असावी म्हणून इतका तो प्रभाव होता. पण खरंच आमच्या या गावात आज तुम्ही आला, मला खूप आनंद झाला. पण या गावात ना काही मंडळी आहेत मॅडम ज्यांना तुम्हाला भेटायचं असतं. झी मराठीवर जशा वेगवेगळ्या मालिका होतात तशाच आमच्याकडे सुद्धा काही मालिका शूट केल्या जातात. आणि टी व्हीवरती जसे आदेश बांदेकर असतात तसे आमच्याकडे इकडे संदेश बांदेकर आहेत. आज आमची थुकरडवाडी इतकी फेमस झालेली आहे, इतकी फेमस की खास परदेशात पण पाहुणे आले. पण ना माझं काय सवय माहिती आहे काय, म्हणजे आपले कलाकार लोक इथे आले तर त्यांच्या आतमध्ये काय असं टॅलेंट दडलेलं आहे असं आमच्या थुकरडवाडीच्या लोकांना आम्ही दाखवत असतो. म्हणून मी आज ही खास सज्जा तुमच्यासाठी केलेली आहे. म्हणजे असे काही फुलांचं असं डेकोरेशन वगैरे या ठिकाणी करायचं आहे. पण ते तुमचे पाहुणे कोण येणार होते? काय तुम्ही काय बोललात? तुमचे काय शेजारी तुमचे उत्सुक आहे यांना भेटायला? हा, आमच्या शेजारी एक नवीन लग्न झालेलं कपल राहतं मॅडम. आणि काय आहे आता ते सेलिब्रिटी येणार म्हटलं की त्यांचं असं म्हणणं आहे की एक फोटो काढायचा आहे त्यांच्यासोबत. तर आमंत्रित करूयात मिस्टर अँड मिसेस बुचकळे यांना. पाया पडते नाही सर उखाणा घेत. नवीन लग्न झालं काय बोलू शकत नाही. उखाणा घेते इर्षाद हांड्यावर हांडे 7 त्याच्यावर ठेवली परात. वा वा. रीमाताई अश्विनीताई आल्या हवा येऊ द्याच्या घरात. ही जी फुलं आहेत त्यातनं तुम्हाला एक सुंदर रांगोळी बनवायची आहे. पण रांगोळी काय बनवायची त्याचे विषय त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्याचे तुम्ही तिकडे आलात की तुम्हाला ते विषय आम्ही दाखवू. तर तुम्ही या. जोरदार टाळ्या. या मॅडम तुम्ही पण या. वा 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 वा, क्या बात आहे. आता विषय काय आहे? मोर तुमच्या वाटेला आला. वन्स मोर नाही, फक्त मोर. हंस तुमच्या वाटेला आले. फुलात तुम्हाला हंस करायचं आहे. एक्सचेंज पण करू शकतो आपण नंतर. अश्विनी त्यांच्यासाठी काय आलेलं आहे बघूया. वा वा, क्या बात है. हरिण अश्विनी त्यांच्यासाठी आलेलं आहे. वा वा वा. बनवतो त्याचं जे काय बनेल म्हणजे असं काही तुम्हाला ही फुलं लागली तर ही घेऊ शकता, तुम्हाला ती लागली तर ती पण घेऊ शकता, ही पानं पण घेऊ शकता. पानं कशाला लागतात? मध्ये थकलो तर 500 पर्यंत लगेच बस ना. बस. जिंकला. अरे किती लबाड आहेत दोघं. काय केलं? मोर लिहिलं जिंकलेले नाही. हे बघूया काय काय कोणी केलं. हे काय चिटिंग आहे? मोर लिहिलंय आणि हे काय? त्यामुळे ते आपण त्यांना बाहेरच काढू. बाहेर काढू.
क्या बात आहे, जोरदार टाळ्या. वा वा. हा, हे मी तर शिंगाला पाय दाखवले मी त्याच्यात. तर हे साधारण डायनासोर वाटू शकतं आपल्याला. थोडंसं फक्त मानेनं त्याचा डायनासोर झाला होता. म्हणजे मला वाटतं तिकडे आताच जुरासिक पार्क परिणाम असावा. तिकडचे हरिण अशा असावे बहुतेक है ना. जोरदार टाळ्या आमच्या या हरणासाठी. आता रिमाताईंनी हंस काढलेला आहे. साधारणपणे इमू पक्षी हा जर मांडी घालून बसला तर तो तसा दिसू शकतो आपल्याला. तर त्याच्यात एक हंस तो आपल्याला दिसला. अहो म्हणजे फारच नाराज झालाय तो काहीतरी. काहीतरी नाराजी आहे त्याची, पण तुम्ही म्हणा काही हंस. अरे, त्याला माहिती नाहीये तो राजहंस आहे. राजहंस आहे तो. तर पण त्या निमित्ताने कोणी रांगोळी काढायची हंस त्यांची भाग. आणि हे बघा हे काय काढलंय मोर. हे चिटिंग आहे. नाही नाही याची आम्ही मोर काढला. काय डोमलाचा मोर काढला, कुठे काय आहे, हे काय मोर? काय हे मोर आहे यांचा. मोर असं लिहिलंय त्यांनी. अहो बहिणी असं लिहायचं नव्हतं. बट ते तुमचा रोमॅन्स झाला असेल तर जरा थांबून जाऊ. हॅलो काका. हे बघा हे असं लिहिलं त्यांनी मोर. यांना ना कळतच नाही. हो मारल्याशिवाय अक्कलच येते. ऐका बहिणी, मी विनर डिक्लेअर करतो यांच्या पश्चात. तर साधारणपणे पाहता हा राजहंस आणि हे जे हरिण आहे, ह्या दोन्ही चित्रांकडे बघितलं तर मला असं वाटतं की आता हे आमचे गेस्ट आहेत त्यामुळे हे दोन्ही जिंकलेले आहेत. क्या बात आहे. आणि हे हरलेले आहे त्यांच्यासाठी बरं, यांच्याबरोबर एक फोटो काढतो तो काढा. जाऊ शकता. सेल्फी. हा सेल्फी काढा. सेल्फी द्या. तर मॅम आता आमच्या गावातला आणखीन एक वेगळा सेगमेंट जाता जाता तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहोत. तो म्हणजे रॅपिड फायर राऊंड. आणि त्याचबरोबर काही पत्रकार मित्र सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. तेही पत्रकार मित्र तुम्हाला काही प्रश्न विचारतील. तर आता आपण रॅपिड फायर या राऊंडला सुरुवात करतोय. मी काही प्रश्न विचारणार आहे. पहिल्यांदा रिमाजींपासून सुरुवात करतो आणि एक विनंती की कृपया एकच तुम्ही यातलं उत्तर निवडावं. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. आई म्हणून तुमचा आवडता मुलगा सलमान खान की शाहरुख खान? शाहरुख खान. सगळ्यात मस्तीखोर मुलगी जुही चावला, काजोल, श्रीदेवी की माधुरी दीक्षित? काजोल. काजोल. आम्हाला ऐकायला आवडेल थोडक्यात की काय मस्ती करते काजोल. काजोल एका जागी 5 मिनिटं शांत बसली तरी भरपूर आहे. म्हणजे आता जरा शांत झाली आहे ती, तिला मुलं झाल्यामुळे. पण नाही तर चुलबुली जे एक हिंदीत शब्द असतो ना, हा 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 आयदर मोठमोठ्यांदी हसणं, जोक्स. म्हणजे तिचं कसं आहे ना, ज्यांच्याशी रॅपो आहे त्यांच्या समोर असं असतं. अदरवाईज काजोल एका कोपऱ्यात कुठेतरी अशी जाड पुस्तकं घेऊन बसलेली असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला गाणी कशावर ऐकायला आवडतात? मोबाईल, CD की ट्रान्झिस्टर? ट्रान्झिस्टर. हा मुद्दाम आम्ही शोधून ठेवलेला प्रश्न होता कारण त्याची एक स्टोरी आहे ट्रान्झिस्टरची छोटीशी. माझ्या आईची आठवण आहे ती. वा. तिचा तो एक चिटुकला ट्रान्झिस्टर होता तिच्याकडे. तो ती रात्री तिच्या उशाशी असायचा आणि तिला ती रात्रीची मराठी गाणी जी लागतात ती ऐकत झोपायला आवडायचं. त्यामुळे मला रेडिओवर गाणी ऐकायला आवडतं. वा. यानंतर पुढचा प्रश्न आहे. चित्रपटातली आवडती वेशभूषा साडी की साडी? की साडी. वा, त्यातलंही त्यांनी वेगळं निवडलेलं आहे. क्या बात आहे. तर आणखीन काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. त्यापैकी मला तत्पूर्वी पत्रकारांना काही प्रश्न आहेत का हे विचारायचे. पत्रकार काही प्रश्न आहेत का? हा, मला भावे मॅडमना विचारायचं आहे. अच्छा. मॅडम म्हणजे परदेशात कसं असतं, म्हणजे तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोला राहता तर तिथल्या रेशन कार्डवर तुम्हाला किती किलो गहू मिळतात? अरे काय नाही सर, जनमानसातला प्रश्न आहे सर, सामान्य घरातला. मॅडम सामान्य घरामध्ये टीव्ही मार्फत पोहोचलेले आहेत, कळलं पाहिजे लोकांना. मॅडम तिथे रेशन कार्डाची सिस्टम नाहीये. भयो, एवढ्या गरीब देशात कशाला राहता मग तुम्ही? मॅडम परत या तुम्ही, तुम्हाला सांगतो, तुम्ही परत या इथं. तुम्हाला लिगली 5 किलो गहू आणि ब्लॅक मध्ये 3 किलो देतो, आपल्यात राहू द्या. सिरियसली सांगतो मॅडम. आता अश्विनीजी तुमच्याकडे मी येणार आहे. पहिला प्रश्न. आवडता दिग्दर्शक
चंद्रकांत कुलकर्णी की सचिन पिळगावकर? ओ माय गॉड, बोथ. डोंट मेक दॅट. आजचा दिवस निवडायचा असेल तर आजचा दिवस माझा. नाव न घेताच त्यांनी सांगून टाकलं चंद्रकांत कुलकर्णी असं. आवडता चित्रपट हिना की बनवा बनवी? हिना. म्हणजे माझ्या अनुभवासाठी चित्रपट बघायचा असेल तर बनवा बनवी इज अ फॅन्टॅस्टिक मूवी. आवडता नायक ऋषी कपूर की अशोक सराफ? अरे बापरे, आय थिंक ऋषी कपूर. ऑल्दो अशोकबद्दल मला अत्यंत आदर आहे मनामध्ये. खूप वर्सटाईल ॲक्टर आहे आणि मी अशोकबरोबर 2-3 चित्रपटात तरी कामं केलेली आहेत आणि प्रत्येक वेळेला त्याचा रोल म्हणजे कळत न कळतमध्ये त्याचा रोल वेगळा होता. वजीरमध्ये त्याचा रोल वेगळा होता. बनवा बनवीमध्ये तो अगदी वेगळा होता. तो खूप त्याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. वा. आणि आता शेवटचा प्रश्न, कुणाच्या हातचा स्वयंपाक खायला आवडतो? तुमच्या स्वतःच्या की मिस्टरांच्या? त्यांनी कधी केला तर ना. तर तो चहा तरी निश्चित देतो, पण माझ्याच हातचा स्वयंपाक जास्त चांगला असतो. नमस्ते नीलेश जी, मैं दैनिक हर रोज से आई हूँ. मराठी में बोलो ना आप. जी नहीं, हम हिंदी पत्रकार हैं और मुझे अश्विनी जी से पूछना है. अश्विनी जी, आप सैन फ्रांसिस्को में रहती हैं, आप मराठी एक्ट्रेस रह चुकी हैं, अभी भी काम करती हैं एंड यू रेगुलरली कीप कमिंग. आप आती रहती है. मतलब मैं ये सोचती हूँ कि आजकल के ज़माने में चंद ऐसी एक्ट्रेसेस हैं जो आपकी तरह वहाँ बस के हर साल भारत आती हैं, यहाँ अपने दोस्तों से मिलती हैं और हर अवार्ड फंक्शन जहाँ आप जा सके वहाँ आप जाके मिल के अपने दोस्तों के साथ वक्त बिताती है, अपनी मिट्टी से जुड़ती है. तो मुझे ऐसे लगता है उसी दौरान, मतलब एट द सेम टाइम यू आर सेइंग कि आपको सैन फ्रांसिस्को अच्छा लगता है. मतलब यू आर अ राइट बैलेंस कि आपको भारत भी उतना ही पसंद है और अमेरिका भी. तो मुझे ऐसे लगता है कि हम आज इस दौर पे हैं कि जहाँ भारत और अमेरिकी जो रिश्ते हैं वो इतने नाजुक फूल रहे हैं, फल रहे हैं. तो मुझे ऐसे लगता है कि आज इस प्लेटफॉर्म का चला हवा ये उद्या इस शो का मैं इस्तेमाल करना चाहती हूँ और इस बड़े प्लेटफॉर्म पे मैं आपको एक बहुत अहम सवाल करना चाहती हूँ. अश्विनी जी, पूरी जनता देख रही है, आप मुझे ये बताइए कि ये ड्रेस आपने कहाँ से लिया? It's nice. It's really nice. ये भारत की मिट्टी का बना हुआ है. ये ड्रेस मैंने भारत से खरीदा है. Thank you, ma'am. I respected madam. इंग्लिश पेपरचे दिसतात बहुतेक. I inform you that about the rain is falling chama cham. The possible easy and the paus chatrikali sarlu. And then point is very difficult, the marginal utility of the economy of India. And this is the filling the blanks of 25 marks, and that's why I'm pathology prameya. That's why I request you then the difference between the India and the America, and this is following the step of the use the two and use positive and negative possibility. Very good, very good. And you after please kindly inform you about that. You are faithfully signed Bahukatan. नाईस ऑब्झर्वेशन सर, नाईस ऑब्झर्वेशन. नाही हे सगळं कळलं. तुमचा मेन प्रश्न काय आहे? माझा प्रश्न आहे दोघी मॅडमला. काय? हाऊ आर यू मॅडम? I'm fine. ओके, थँक्यू मॅडम. त्या विचारतात आधी काय बोलला ते कळलं नाहीये त्यांना. मला तरी कुठं कळलं. पण मला खरंच असं वाटतं की हा एपिसोड संपूच नाही, पण संपायला पाहिजे कारण त्यांना घरी जायचं आहे. तुम्ही परत या, आम्ही वाट बघू, कारण आता हे तुमचं माहेर झालं असं म्हणायला हरकत नाही. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे तुम्हाला मिळते एक आठवण भेट. तर मंडळी, तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही भेटणारच आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. पुढच्या भागात बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.